नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व हे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. सुख, समृद्धी, संपत्तीची प्राप्ती होण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणे खूप शुभ मानले जाते. योग्य नियम पाळून हे व्रत केल्यास मनातील संकल्प 100% सिद्धीत जातो. आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जितक्या योग्य पद्धतीने व्रत करणे आवश्यक आहे तितक्याच योग्य पद्धतीने या व्रताचे उद्यापन करणे गरजेचे आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपणा सर्वांचे यामीज लाईफस्टाईलमध्ये. आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन योग्य पद्धतीने कसे करावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मार्गशीर्ष महिन्यात 4 किंवा 5 गुरुवार येतात. मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सांगता करून उद्यापन करावयाचे असते. गुरुवारी अमावस्या किंवा एकादशी आली तरी या व्रताचे उद्यापन जरूर करावे. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे, मांडणी कशी करावी, पूजा कशी करावी, नियम काय असतात, या सर्वांविषयी माहिती हवी असल्यास तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तेथे जाऊन पाहू शकता. तर आता आपण जाणून घेऊया शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी उद्यापन कसे करावे. यासाठी आपण दर गुरुवारी ज्या पद्धतीने गुरुवारचे व्रत पूर्ण करतो त्याच पद्धतीने या दिवशी सुद्धा पूजा करावयाची आहे. सकाळी लवकर उठून उंबरठा पूजन करून घ्यावे. उद्यापनाची सर्व पूर्वतयारी करून ठेवावी. फूल, अक्षता, हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्याचे साहित्य, फळ, गोड पदार्थ, नारळ, पिवळा किंवा लाल कापड, तसेच सुवासिनींची ओटी भरण्यासाठी भेटवस्तू, फळ, या सर्व वस्तू आधीच जमवून ठेवाव्यात. पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक आखून घ्यावा. चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर कलश स्थापना करून घ्यावी. तसेच महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, तसेच श्री गणपती, श्री विष्णू यांची सुद्धा स्थापना करून घ्यावी. देवी आईची ओटी भरण्यासाठी ओटी, तसेच फळ, या सर्व वस्तू ठेवून घ्याव्यात. आणि आपण दर गुरुवारी ज्या पद्धतीने पूजा करतो तशीच पूजा करून घ्यावी. धूप दीप लावून गणपती, विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून घ्यावे. हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हावे. तसेच महालक्ष्मी व्रताची कथा, स्तोत्र, नामजप या सर्वांचे योग्य प्रकारे पठण करून घ्यावे. त्यानंतर गोड नैवेद्य किंवा फळ किंवा जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर हा सर्व नैवेद्य दाखवून आरती ओवाळून घ्यावी. उद्यापनाच्या दिवशी 5, 7, 9, 11 सुवासिनी स्त्रिया किंवा कुमारिकांना बोलावणे, त्यांची ओटी भरणे, भेटवस्तू आणि महालक्ष्मी व्रताच्या कथेची पुस्तिका भेट म्हणून देणे हा या व्रताच्या उद्यापनाचा मुख्य भाग मानला जातो. म्हणून 5, 7, 9, 11 यांपैकी तुम्हाला शक्य तितक्या सुवासिनी स्त्रिया तुम्ही बोलवल्या तरी चालते. मी या ठिकाणी 7 स्त्रियांना बोलावले होते. यांपैकी बाकी स्त्रिया त्यांच्या वेळेनुसार थोड्या उशिराने आल्या होत्या. तर सर्व स्त्रिया आल्यावर त्यांना आधी लक्ष्मी मातेची पूजा करण्यास सांगावी. आपण जी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडलेली आहे तिथे हळदी, कुंकू, फूल वाहून नमस्कार करण्यास सांगावा. यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकू द्यावे. तांदूळ किंवा गव्हाने सर्वांची ओटी भरावी. ओटीसोबत महालक्ष्मी व्रत कथेची पुस्तिका, 1 फळ, 1 रुपया किंवा तुम्ही 11 रुपये किंवा तुमच्या यथाशक्ती जेवढी दक्षिणा तुम्हाला शक्य आहे तेवढी दिली तरी सुद्धा चालेल. सोबत फूल आणि एखादी भेटवस्तू अशा सर्व गोष्टींनी ओटी भरावी. मी इथे तांदूळ, तसेच महालक्ष्मी व्रतकथेचे पुस्तक, फूल, 1 रुपयाचे नाणे आणि भेटवस्तू म्हणून अगरबत्तीचे स्टँड जे की सर्वांना उपयोगात पडेल आणि फळ म्हणून 1 केळी अशा वस्तू ओटीत दिलेल्या आहेत. यात तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू छोटी मोठी कशीही घेऊ शकता किंवा नुसतेच व्रतकथेचे पुस्तक, 1 रुपया, फूल आणि एखादे फळ या वस्तू दिल्या तरी सुद्धा चालेल. सर्वांची ओटी भरल्यानंतर सर्वांचा नमस्कार जरूर करावा. त्यानंतर प्रसाद म्हणून खीर, शिरा किंवा गोडाची एखादी वस्तू जरूर द्यावी. बहुतेक स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो, व्रत असते, त्यामुळे मी इथे सुकामेवा घालून बासुंदी करून घेतलेली होती जी उपवासाला चालते. तर हा सर्व प्रसाद आलेल्या सर्व स्त्रियांना सन्मानपूर्वक द्यायचा आहे. या प्रसादाचे सर्वांनी ग्रहण केल्यानंतर आनंदाने सर्वांना निरोप द्यावा. सुवासिनींऐवजी तुम्ही कुमारिकांनाही बोलवू शकता. या कुमारिकांची ओटी न भरता सर्व वस्तू हातात द्याव्यात आणि लहान मुली असल्या तरी सुद्धा त्यांचा नमस्कार जरूर करावा, कारण आपण त्यांचं देवी स्वरूपात पूजन केलेलं असतं. शेवटी देवी आईला नमस्कार करून प्रार्थना करावी की आई,
तुमच्या कृपा आशीर्वादाने मी संकल्पपूर्वक हे व्रत पूर्ण केलेले आहे. माझी इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होऊ दे आणि काही चूकभूल झाली असेल तर क्षमा कर आणि माझ्या भक्तीचा स्वीकार कर. रात्रभर ही पूजा अशीच राहू द्यावी. यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी. लक्ष्मी व्रताची कथा वाचावी. देवीची आरती करावी. कळत नकळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत क्षमा याचना जरूर करावी. तुझे वास्तव्य, तुझी कृपा दृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर कायम राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून पाटावरचे नारळ उचलून घ्यावे. तसेच पूजेमध्ये आपण जो गजरा, फुलं, दुर्वा या सर्व वस्तू वाहिलेल्या असतात त्यांचं वाहत्या पाण्यामध्ये सन्मानपूर्वक विसर्जन करावे किंवा एखाद्या झाडाच्या बुंध्याशी खड्डा करून त्यात पुरून द्यावे. सुपारी, नारळ या वस्तू आहारात वापराव्यात. प्रसाद म्हणून त्यांचं ग्रहण करावं. तसेच पाटावरील कापड पुढच्या पूजेस वापरावा किंवा गरजूंना दान करावा. ओटीसुद्धा तुम्ही दान करू शकता किंवा पुढच्या पूजेत सुद्धा वापरू शकता. काही स्त्रिया हे पाटावरील नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने नारळ ठेवू शकतात. तसेच कलशामधील पाणी झाडांना घालून द्यावे, इतरत्र फेकू नये आणि हळदी, कुंकू ह्या सर्व वस्तू आपल्या नियमित पूजेसाठी वापरून घ्याव्यात. तर अशा पद्धतीने अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत पूर्ण करायचे आहे. यासाठी फार काही विशेष कडक नियम नाहीत. तर काही गोष्टींची काळजी घ्यावी. आंघोळ न करता पूजा करू नये. पूजाच्या साहित्याला हातसुद्धा लावू नये. पूजा अतिशय शांत मनाने करावी. दुःखी किंवा संतापी मनाने पूजा करू नये. तसेच ह्या व्रतादरम्यान मांसाहार करू नये. घाणेरडे, मळकट, कळकट कपडे घालू नयेत. घरात शांततेचे पालन करावे. कुणाशीही भांडण करू नये. तर असे अत्यंत साधे सोपे नियम या व्रताचे आहेत. उत्तर पूजेनंतर तुम्ही ब्राह्मणास शिदा देऊ शकतात. वस्त्र आणि दक्षिणा सुद्धा दान म्हणून देऊ शकतात. तसेच गरजूंना दान धर्म केल्यास त्याचे सुद्धा पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते. तर अशा पद्धतीने साध्या परंतु स्वच्छ निर्मळ मनाने लक्ष्मी आईची सेवा केल्यास आपली इच्छित मनोकामना जरूर पूर्ण होते. तर देवी आई तुम्हा सर्व भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.